चालण्याच्या भव्य स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। याबाबत सविस्तर बातमी अशी की संकल्प से सिद्धि तक अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। सदरील स्पर्धेमध्ये 439 स्पर्धकांनी सहभाग घेत भरभरून प्रतिसाद दिला। सतत 25व्या वर्षी विविध 11 गटातील विजेत्यांना कछवेज गुरुकुलतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख व इतर मान्यवर यांच्या हस्ते मोबाईल पारितोषिके देण्यात आली। दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी श्रीराम सेतू पूल गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर सचिन उमरेकर हे होते। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आलेले टी शर्ट सर्वांनी परिधान केले होते। अमरनाथ राजूरकर, ॲडव्होकेट देशमुख, डॉक्टर उमरेकर, बालासाहेब कछवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेचे कौतुक करून 25व्या अमरनाथ यात्रेसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या। विविध 11 गटात साईप्रसाद हळदे, वसुबेन पटेल, सुभाष वांडुळे, सुरेखा मुंडे, गीता जोशी, शेषराव फडसे, सारिका कोत्तावार, यादव नल्लाम डग्गे, प्राची टापरे, रोहित सिंगनवाड, आनंद सोनटक्के यांनी पहिला क्रमांक मिळविला। शिक्षण तज्ञ बालासाहेब कछवे, डॉक्टर अभिषेक परदेशी, नायब तहसीलदार सुनील माचनवाड, बागड्या यादव, धीरज स्वामी, जयश्री ठाकूर, बाबूलाल यादव, राजसिंह ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली। प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या। भाजपचा झेंडा दाखवून विविध गटाच्या स्पर्धेची सुरुवात ॲडव्होकेट चिरंजीलाल दागडिया, लंगर साहब गुरुद्वाराचे बाबा सुबेग सिंग, स्नेहलता जायसवाल, सुरेश लोट, व्यंकटेश मोकले, अनिल सिंह हजारी, प्रगती नीलपत्रेवार, प्राचार्य सुधीर शिवनीकर, मीना गायकवाड, राजेश यादव, अरुण काबरा, जगतसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली। संपूर्ण स्पर्धेचे अतिशय रंगतदार संचलन सुभाष देवकते, रामेश्वर वाघमारे यांनी केले। पंच म्हणून अमर शिकरे पाटील, संतोष बच्चेवार, सुरेश शर्मा, कालिदास निर्णे यांनी चोख कामगिरी बजावली। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दत्ता खानजोडे, उद्धव केंद्रे, दत्ता पावडे, दुलाजी सूर्यवंशी, ॲडव्होकेट रवींद्र केंद्रे, प्राध्यापक अजय संगेवार, चंद्रशेखर मुंडे, किरण राजे, विजय वाईकर, संजय कलकोटे, सुनील व्यवहारे, नारायण चव्हाण, सुरेश कुलकर्णी, श्रीकांत पाचपोर, धरमसिंह परदेशी, संतोष भारती, साईनाथ भोसले, प्रभुदास वाडेकर, कैलाश कुंटुरकर, सुधाकर ब्रह्मनाथकर, प्रभुदास वाडेकर, गंगाधर पेटलेवार, प्रसाद देशपांडे यांनी यावेळी परिश्रम घेतले। भारतीय जनता पार्टी महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या संयुक्त विद्यमाने आज चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। विविध 14 गट होती, वयानुसार ते गट होते। त्याला मोठा उदंड प्रतिसाद आज नांदेडकरांनी दिला। धर्मभूषण, समाजभूषण, समाज उपयोगी आणि देश उपयोगी धार्मिक पर्यटन करणारे आमचे दिलीपजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। दरवर्षी हे 25वं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय पारदर्शी आणि आनंदाच्या उत्साहात आज स्पर्धा पार पडल्या। सर्व विजेत्यांना प्रथम 14 गटात आलेल्यांना मोबाईल देण्यात आलेले आहेत। प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही पारितोषिक दिलेले आहे। वरवर बघता स्पर्धा असली तरी, वरवर बघता हे धार्मिक आणि तीर्थ असं पर्यटन वाटत असेल तरी त्या मागे शरीर, मन, मेंदू ही चांगला राहावा आणि देशप्रेम सुद्धा जागृत राहावं। पहलगामच्या पार्श्वभूमीवर धर्म विचारून अतिरेक्यांनी जे भ्याड हल्ला करून हिंदूंना मारलाय त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही किती जरी मारलं तर आम्ही अमरनाथ यात्रेला जाणारच आणि त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी आज चालण्याच्या स्पर्धा आज भाजपाच्या वतीने आणि दिलीप ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केल्या आणि या स्पर्धा फार मोठा संदेश घेऊन अमरनाथ यात्रेकरू जात आहेत। या स्पर्धेतून निश्चितपणे त्यांची यात्रा सुखाची, समृद्धीची आणि त्यांच्या मनोइच्छित फळ प्राप्त होण्यासाठी यशस्वी होईल हीच मी बाबा अमरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो। धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील अविरत अशा 25 वर्षापासून चालण्याच्या ज्या स्पर्धा चालतात की त्या स्पर्धेचा आज 25वा
स्पर्धा होत्या। या स्पर्धेमध्ये संपूर्ण मराठवाड्यामधून चालणारी लोक या ठिकाणी आलेले होते आणि विशेष म्हणजे या स्पर्धा घेण्याच्या मागचा भूमिका आमची अशी आहे की मानवी इतिहास हा चालण्यामुळे विकसित झालेला आहे आणि माणूस चालत राहिला तर समाज स्वास्थ्य चांगलं राहते, समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहिलं तर देशाचं स्वास्थ्य चांगलं राहते। म्हणून मागील 25 वर्षापासून माझ्या कछवेज गुरुकुलतर्फे मी प्रथम पारितोषिक म्हणून मोबाईल गिफ्ट देतो। या स्पर्धा अखंड आणि अविरत अशाच चालत राहो आणि आपल्या नांदेडकरांचं नव्हे तर संपूर्ण भारतवासियांचं, महाराष्ट्रीयांचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। मी वायस नल्ला मडगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून सेवानिवृत्त झालेला आहे नांदेडीतून आणि दिलीप साहेब ठाकूर साहेबांची दरवर्षी आता हे 25 वर्ष आहे त्यांचं, मी त्यांच्या दरवर्षी मी भाग घेतच असतो। इथं पायी चालण्याच्या स्पर्धा आहेत। तसेच मी सर 25 वर्षापासून मी पायी फिरत असल्यामुळे आणि दिलीप भाऊ बी 25 वर्षापासून त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम मध्ये मी दरवर्षी यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो। तरी मी औरंगाबादला होतो, पेपरला बातमी वाचून मी काही करायचं पण दिलीप ठाकूर साहेबांच्या रनिंग मध्ये नांदेडचं नाव आलं म्हणून मी काल मुलीकडे असल्यामुळे नांदेडला आलो, नांदेडला येऊन आज भाग घेतलेला आहे। काल योगा सुद्धा झालेला आहे, योगाचे सुंदर कार्यक्रम झाले। आज पायी चालण्याच्या स्पर्धा ठाकूर साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा मी धन्यवाद करतो। काल योगा दिन आणि आजचा हा सकाळचा कार्यक्रम म्हणजे पायी चालण्याचा त्याने दरवर्षी जवळजवळ त्याने 25 वर्ष झालं ही योजना त्याने नांदेड जिल्ह्यामध्ये फार उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत। त्यामध्ये मला लगेच पेपरला बातमी आली, मी वाचलो आणि लगेच यांच्या यात्रेकरी याच्यामध्ये मी सामील झालेला आहे आणि 60 वर्षावरील ही रनिंग मारत असताना, पायी चालत असताना माझ्या प्रतिस्पर्धी आणि माझी दोघांची चालण्याची खूप कसरत झालेली आहे। त्यामध्ये मी पहिल्यांदा फर्स्ट होतो, मला पाठीमागं टाकून त्यांनी फर्स्ट आला, त्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझा या चालण्यामध्ये माझा दुसरा नंबर आलेला आहे। या नांदेडकर भाऊने, अंबरनाथाने भाऊने हे यात्रेकर किंवा चालण्याचा उपक्रम फार उत्तम पद्धतीने घेतलेला आहे। यामध्ये हजारो पालक, बालक आणि विद्यार्थी संघ यामध्ये भाग घेऊन आपला नांदेड जिल्हा एक चांगल्या पद्धतीचा नावलौकिक झालेला आहे।